नमस्कार, मी ओंकार करंदीकर. 5-6 महिन्यांच्या ब्रेक नंतर आज मी पुन्हा एकदा एक नवीन कविता तुमच्यासमोर घेऊन आलोय. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज जी कविता मी सादरीकरण आणि रसग्रहणासाठी निवडली आहे ती हिंदीमधले खूप मोठे कवी हरिवंशराय बच्चन यांची कविता आहे. आणि या कवितेची साधारण थीम अशी आहे की नवनिर्मिती हा निसर्गाचा सगळ्यात मोठा नियम आहे. कितीही मोठ्या नैसर्गिक आपत्ती आल्या, प्रलय झाला, कितीही संकट आली तरी पुन्हा नवीन बीज पेरलं जातं आणि निसर्ग पुन्हा उभा राहतो. आणि फक्त निसर्गच नाही तर निसर्गामधले सगळे जीव इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स, माणसाचं पण तसंच आहे. कितीही संकट आली माणसावर, त्याला पूर्ण तो कोसळला, त्याला खाली पाडलं गेलं तरी तो हिमतीने पुन्हा उभा राहतो. कारण मी जसं म्हटलं तसं नवनिर्मिती आणि पुन्हा एकदा उभं राहणं हा निसर्गाचा नियम आहे. तर ही अतिशय सुंदर कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे नीड का निर्माण फिरफिर. तर मी कविता तुम्हाला वाचून दाखवतो आणि मध्ये मध्ये अर्थही सांगेन. नीड का निर्माण फिरफिर, नेह का आव्हान फिरफिर. तर फक्त स्टार्ट आहे म्हणून 2 शब्दांचा अर्थ सांगतो. नीड म्हणजे घरटं. नीड का निर्माण फिरफिर म्हणजे पुन्हा एकदा घरटं बांधलं जातं. नेह का आव्हान फिरफिर म्हणजे पुन्हा एकदा वादळ त्याला आव्हान देतं. नीड का निर्माण फिर फिर, नेह का आह्वान फिर फिर. वह उठी आंधी की नभ में, छा गया सहसा अंधेरा. वह उठी आंधी की नभ में, छा गया सहसा अंधेरा. धूलि धूसर बादलों ने भूमि को है इस भांति घेरा. नीड का निर्माण फिर फिर, नेह का आह्वान फिर फिर. वह उठी आंधी की नभ में, छा गया सहसा अंधेरा. धूलि धूसर बादलों ने भूमि को है इस भांति घेरा. म्हणजे वादळ उठलंय, वावटळ उठलंय आकाशामध्ये मोठं, सगळीकडे अंधार झालाय आणि काळ्या ढगांनी पृथ्वीला वेढलंय. वह उठी आंधी की नभ में, छा गया सहसा अंधेरा. धूलि धूसर बादलों ने भूमि को है इस भांति घेरा. रात सा दिन हो गया, रात सा दिन हो गया फिर, रात आई और काली. लग रहा था अब न होगा इस निशा का फिर सवेरा. म्हणजे दिवसाच रात्रीसारखं वातावरण निर्माण झालं, एवढा अंधार झाला आणि रात्र तर अजूनच भयानक होती. आणि असं वाटायला लागलं की आता परत उजाडेल का. लग रहा था अब न होगा इस निशा का फिर सवेरा म्हणजे ही रात्र कधी संपेल का, पुन्हा कधी दिवस उजाडेल का. आता हे फक्त एक निसर्ग नियम आहे. रात्र झाली की पुन्हा दिवस येतो, पुन्हा दिवस संपला की रात्र येते. पण हे एक रूपक आहे आणि माणसाच्या आयुष्यात पण असंच होत असतं. काही वेळा इतकी संकट एकामागोमाग एक येतात, माणूस पूर्ण पिचतो आणि असं वाटतं याच्यातनं आता मी कधी सावरीन का, उजाडेल का याच्यातनं कधी. पण तो पुन्हा उभा राहतो. रात सा दिन हो गया और रात आई और काली. लग रहा था अब न होगा इस निशा का फिर सवेरा. रात के उत्पात भय से, रात के उत्पात भय से, भीत जन जन भीत कण कण. रात के उत्पात भय से, भीत जन जन भीत कण कण. एक एक माणूस, एक एक सृष्टीतला कण घाबरला होता. किंतु प्राची से उषा की मोहिनी मुस्कान फिर फिर. प्राची से उषा की, प्राची म्हणजे पूर्व दिशेकडनं पुन्हा एकदा पहाटेचा सूर्य, पहाट उजाडते, पुन्हा एकदा सूर्याचे किरण फोफावतात आणि त्याला असं वर्णन दिलंय की किंतु प्राची से उषा की मोहिनी मुस्कान फिर फिर म्हणजे पुन्हा एकदा पूर्व दिशेकडनं पहाटेचा प्रकाश हसून आशेचा किरण आणतो. रात के उत्पात भय से, भीत जन जन भीत कण कण. किंतु प्राची से उषा की मोहिनी मुस्कान फिर फिर. नीड का निर्माण फिर फिर, नेह का आव्हान फिर फिर. पुन्हा एकदा घरटं बांधलं जातं, पुन्हा एकदा वावटळ त्याला आव्हान देतं. वह चले झोके की कापे, वह चले झोके की कापे, भीम कायावान भूधर. म्हणजे भीम कायावान भूधर म्हणजे मोठे मोठे डोंगर पर्वत सुद्धा कापतात, इतका जोरात वारा वाहतोय. भीम, वह चले झोके की कापे, भीम कायावान भूधर. जड समेत उखड़ पुखड़ कर, गिर पड़े टूटे विटपवर. हाय तिनको से विनिर्मित, हाय तिनको से विनिर्मित, घोसलो पर क्या न भीती. म्हणजे आता पर्वतच जर एवढे डळमळायला लागलेत, हालायला लागलेत वाऱ्यानी, तर काड्यांपासून बनलेल्या घरट्याची काय कथा, त्याच्यावर काय संकट गुदरलं असेल. हाय तिनको से विनिर्मित, घोसलो पर क्या न बीती. डगमगाए जबकि कंकड़, ईट पत्थर के महल घर.
डगमगाए जबकि कंकड़ ईट पत्थर के महल घर, म्हणजे विटा आणि दगडांपासून बांधलेले महाल सुद्धा, त्यातले सुद्धा छोटे छोटे कण दगड हालायला लागले. बोल आशा के विहंगम, किस जगह पर तू छिपा था. म्हणजे आशेचं गीत गाणारा पक्षी, म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनात असलेली आशा कुठे हरवली आहे. बोल आशा के विहंगम, किस जगह पर तू छिपा था. कुठे हरवलायस, कुठे लपून बसलायस तू. जो गगन पर चढ़ा था, जो गगन पर चढ उठा था, गर्व से निजतान फिर फिर. असा पक्षी जो आपल्या सगळ्यांना आशा दाखवतो, जो उंच आकाशात भराऱ्या मारतो आणि गर्वानी भराऱ्या मारतो. बोल आशा के विहंगम, किस जगह पर तू छिपा था, जो गगन पर चढ़ उठा था, गर्व से निजतान फिर फिर. नीड का निर्माण फिर फिर, नेह का आभार फिर फिर. शेवटच्या काही ओळी आहेत. क्रुद्ध नभके वज्रदंतो, म्हणजे इतकं अकरा विकरा स्वरूप आहे आकाशाचं, त्याला वज्रदंतांची उपमा दिली आहे. क्रुद्ध नभके वज्रदंतो, मैं उषा है मुस्कुराती. असं अकरा विकरा स्वरूप असलं आकाशाचं, तरी पूर्वेकडचा प्रकाश, पूर्व दिशा पुन्हा एकदा हसून आपल्याला आशा निर्माण करते आपल्या मनात. क्रुद्ध नभके वज्रदंतो, मैं उषा है मुस्कुराती, घोर गर्जन मय गगन के, कंठ में खग पंक्ती गाती. म्हणजे किती अकरा विकरा स्वरूप असलं तरी पुन्हा एकदा आकाशात पक्ष्यांचा किलबिलाट गोड गाणं आपल्याला ऐकू येतं. घोर गर्जन मय गगन के, कंठ में खग पंक्ति गाती, एक चिड़िया चोच में तिनका लिए जो जा रही है. एक चिड़िया चोच में तिनका लिए जो जा रही है, वह सहज में ही पवन उनचास को नीचा दिखाती. नाश के दुख से कभी दबता नहीं निर्माण का सुख. कितीही नाश झाला, विनाश झाला, प्रलय झाला, त्याचं दुःख असलं तरी पुनर्निर्मिती, नवनिर्मिती, पडल्यानंतर पुन्हा उभं राहायचं, संकटातनं पुन्हा उभं राहायचं, नवनिर्मितीचं सुख ते कधी संपत नाही, कधी दबलं जात नाही. नाश के दुख से कभी दबता नहीं निर्माण का सुख, प्रलय की निस्तब्धता से सृष्टी का नवगान फिर फिर. मोठा प्रलय झाल्यानंतर ही सृष्टी, पृथ्वी, हे ब्रह्मांड पुन्हा एकदा उभं राहतं, पुन्हा एकदा सृष्टी आपलं नवीन गाणं गायला लागते. नाश के दुख से कभी दबता नहीं निर्माण का सुख, प्रलय की निस्तब्धता से सृष्टी का नवगान फिर फिर. नीड का निर्माण फिर फिर, नेह का आव्हान फिर फिर. तर अशी होती हरिवंशराय बच्चनांची नीड का निर्माण फिर फिर ही कविता. ही कविता तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर कळवा. तुम्हाला कविता आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ती शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि एवढंच नाही तर या कवितेचा तुम्हाला अजून दुसरा कुठला अर्थ कळला असेल, जो मी बोललो त्याच्यामधून आला नसेल, तर तोही मला ऐकायला नक्की आवडेल. कारण कविता ही शेवटी अशी असते की प्रत्येकाला ती वेगळी भावते, वेगळी भिडते. तर धन्यवाद.